काटोल येथे सुरू असलेल्या शिवसेनेच्या लढ्याला अखेर यश. मिलिंद उर्फ पिंटूभाऊ देशमुख शिवसेना UBT उपसंपर्क प्रमुख नागपूर यांनी 19 ऑगस्ट ते 24 ऑगस्ट 2025 या कालावधीत सलग 6 दिवस उपोषण केले, पण शासनाने दखल न घेतल्याने त्यांनी 25 ऑगस्ट सोमवार आणि 26 ऑगस्ट मंगळवार रोजी आमरण उपोषणास सुरुवात केली. आतापर्यंत केवळ पाण्यावर उपोषण सुरू ठेवणारे पिंटूभाऊ अखेर 26 ऑगस्ट 2025 मंगळवारी SDM तहसीलदार पोलीस निरीक्षक काटोल महावितरण अधिकारी RFO यांच्या उपस्थितीत ज्यूस पिऊन उपोषणातून उठले. अन्यायग्रस्त शेतकरी, कामगार आणि नागरिकांच्या प्रमुख मागण्या: जंगल विभाग, तेंदूपत्ता कामगारांचे वेतन व बोनस तातडीने द्यावे, छळ करणाऱ्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे, शेतीलगतच्या जंगल परिसराला जाळीचे कुंपण सरकारने करावे किंवा शेतकऱ्यांना विनामूल्य द्यावे, जंगली जनावरांमुळे पीडित पडलेल्या जमिनीला नुकसान भरपाई द्यावी, जंगली प्राण्यांचा बंदोबस्त करावा किंवा शेतकऱ्यांना परवानगी द्यावी. महावितरण MSCB रायझोन भागाला सक्तीचे सोलर पंप थांबवून 3 फेज वीज पुरवठा द्यावा. स्मार्ट मीटर सक्ती मागे घ्यावी. शेतकऱ्यांना दिवसा 8 तास सकाळी 8 ते रात्री 8 वीज द्यावी. जाहीर केलेली कर्जमाफी त्वरित पूर्ण करावी. बांधकाम विभाग मेंढेपठार बाजार वाजबोडी रस्त्याच्या निकृष्ट कामाची चौकशी करून बिल थांबवावं. नगर परिषद काटोल 2018 मध्ये मंजूर झालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा ठराव व 2024 मधील आश्वासन पूर्ण करावं. 2019 आणि 24 मधील वृक्ष लागवड खरेदीतील 1 कोटींच्या भ्रष्टाचाराची माहिती द्यावी. 2019-2024 या काळात पॅनल अधिवक्त्यांना दिलेल्या मानधनाची आकडेवारी जाहीर करावी. 2025च्या वृक्ष लागवड ठेक्यासाठी 3 वर्षांचा अनुभव ही जाचा कट का घातली हे स्पष्ट करावं. किरकोळ कामाचे ठेके मागील वर्षी 35 ते 38% कमी दराने जात असताना यंदा फक्त 5% कमी दराने कसे गेले. 2016 मध्ये मंजूर झालेल्या राजे शिवछत्रपती नगर परिषद व्यापार संकुल या नावात बदल का केला. IUDP व बाजार लाईन मधील सिंची चाळ व इतर जागांचे लीज नूतनीकरण का अडकले आहे. या सर्व मागण्या तातडीने मान्य करू असं आश्वासन SDM साहेबांनी 26 ऑगस्ट 2025 रोजी उपोषण स्थळी दिलं. सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी मंगेश गमे, उपसंपादक नागपूर ग्रामीण. जय महाराष्ट्र. मी मंगेश गमे, सिटी इंडिया न्यूज उपसंपादक नागपूर ग्रामीण. आपण आज आलेलो काटोल येथे मागील पिंटूभाऊ देशमुख म्हणजे मिलिंद भाऊ देशमुख काटोलचे यांनी आमरण उपोषण केलेलं होतं. त्याच्यामध्ये त्यांनी काटोल क्षेत्रातील ज्या काही गोरगरिबांच्या स्थानिकांच्या ज्या समस्या होत्या, कोणाच्या रोडच्या, कोणाच्या स्थानिक जीवनावर, कोणाच्या शेतीविषयक, कोणाचे इलेक्ट्रिक बिल, यानिमित्त त्यांनी बेमुदत आमरण उपोषण केलेलं होतं. त्यामध्ये आज पेंडॉलमध्ये आज दुसरा दिवस होता त्यांचा उपोषणाचा. आज इथे तहसीलदार साहेब, CO साहेब, वन विभाग अधिकारी, अभियंता साहेब म्हणजे इलेक्ट्रिक बोर्डचे अभियंता साहेब आणि ठाणेदार साहेब शिरसाट साहेब हे आलेले आहे. आणि नुकतंच माहितीनुसार असं झालेलं आहे की इथे त्यांच्या मागण्या ज्या होत्या त्या मागण्या पूर्ण करण्यासाठी अधिकारी लोकांनी त्यांना होकार दिलेला आहे. ते आता ते लिखित वगैरे देणार आहे आणि आताच थोड्या वेळामध्ये इथे आपले कटकर थोडा एक मिलिंद भाऊ ओके करू आताच नुकतंच मिलिंद भाऊ देशमुख उपोषण सोडणार आहे आणि उपोषण सोडण्याकरता SDM साहेब काटोलचे ते आता इथे येत आहे थोड्या वेळाच. बघूया मागण्या पुऱ्या झाल्या किती. याची बातमी उद्या प्रकाशित करीन. त्याच्यात थोडंसं शासनाचा विरोध येईल. मग शासनाच्या कर्त्यांनी माझी रिपोर्ट द्या. पुन्हा मग माझ्या आहेत का? अरे हो, चला समोर या. समजून घ्या. हा एक फॉरेस्ट विभागासंबंधी विषय होते सर. तेंदूपत्त्याचं तर 15 तारखेपर्यंत पेमेंट होणार हे जाणार आणि तो तेंदूपत्ता ठेकेदार आहे ते काळ्या यादीत टाकण्यासाठी प्रस्ताव आजच ते पाठवणार आहेत. MSCBचं स्मार्ट मीटरचा विषय आहे जास्त. स्मार्ट मीटरचं ते पत्र, स्मार्ट मीटरबाबत हे पत्र त्या एजन्सीला देणार आहेत आणि त्याची कॉपी यांना आजच देणार आहेत. आणि तो आपला सोलार पंपचा तर तो प्रस्ताव ते शासनाला सादर करणार आहेत. मेंढेपठारचं यांनी त्या ठेकेदाराचं रस्त्याचं कामाचं होतं, ठेकेदाराचं पेमेंट थांबवलेलं आहे आणि लॅबला जे लॅब रिपोर्ट पाठवलेले त्याचे दोन्ही पत्र यांना आजच पाठवतील. आणि नगर परिषद संबंधी हे 3-4 विषय आहेत. हे 10,000 झाडाची यादी यांना आजच देणार आहेत. नंतर पॅनलवरील ते रिवाईज पुन्हा पॅनल वकील वाढवणार आहेत. वृक्ष लागवडीचा जो आहे तो 3 वर्षाचा तो त्याच्यामध्ये चाललेला आहे. ते पूर्ण चौकशी आणि हे जो 5%च्या कमी दरात ते 2 दिवसामध्ये चौकशी करून ते अहवाल देणार आहेत. राजे शिवछत्रपतीचा तो याच्या कलेक्टर ऑफिसला आहे पेंडिंग. तिकडं हे करावं लागेल. हां, 108 राजे शिवछत्रपतीचा जो विषय आहे ना, 308 2016 मध्ये घेतलेला ठराव. हॅलो.
रद्द करून आता परत त्यांनी नवीन ठराव घेतला. 24-25 नवीन ठराव घेतला फक्त फोटो काढायसाठी दुसरं काही नाही. हो, कलेक्टर ऑफिसला. आणि हे IUDPचं तर झालेलं आहे त्याली दुसरीकरणाचं. आणि ह्या दुसरं यांचं जे होतं कुठली चाळ सिंपी चाळचा विषय सर जोपर्यंत बॉडी बसत नाही तोपर्यंत ते करू शकत नाही. शिवसाहेब यांना आज संध्याकाळपर्यंत 5 वाजेपर्यंत हे लेखी कळवणार आहेत. तर आपण जे आता इथं सर्व अधिकारी वगैरे आलेत आपण प्रशासनाच्या वतीनं आणि जो सध्या सण आणि उत्सव असल्यामुळं आपण यांना सण आणि उत्सव असल्यामुळे आपण विनंती केलेली आहे. तर या ठिकाणी आम्ही सगळे इथं जे आहे आम्ही सगळं पक्षविरहित लोक आहोत. जर मी शिवसेनेचा असलो वेगळ्या पक्षात पण आम्ही इथं फक्त शिवरायांचे मावळे म्हणून इथं उपोषणाला आम्ही बसलो आहे. आमचं एकमेव आणि सगळ्यात महत्त्वाची मागणी याच्यामध्ये हे आहे की छत्रपती शिवरायांच्या गावामध्ये स्मारक झालं पाहिजे. त्यासाठी आम्ही इथं बसलेलो आहोत. आणि आमचं असं म्हणणं आहे की तुम्ही स्मार्ट मीटर लावल्यापेक्षा गावातल्या शाळा स्मार्ट करा, गावाला स्मार्ट करा. आम्हाला आमचं काही वैयक्तिक नाही, दवाखाने स्मार्ट करा. पण तुम्ही वैयक्तिक स्वार्थासाठी जर आपल्याच लोकांना जर याच्यामध्ये हे करत असाल तर कुठेतरी आमची तुम्ही दिशाभूल करत आमच्या तुम्ही तोंडाला पानं पुसत आहे सर. म्हणून आमची तुमच्या माध्यमातून शासनाला विनंती आहे की आमच्या याच्यातलं कुठलीही मागणी याची माझी वैयक्तिक मागणी नाही की याच्या कधी माझ्या प्रॉपर्टीमध्ये भर पडणार आहे किंवा मला काही याचा फायदा होणार आहे. ह्या सार्वजनिक जीवनातल्या मागण्या आहे. ह्या तुम्हाला पण लागू आहे, मला पण लागू आहे, सगळ्यांना लागू आहे. म्हणून मी आपल्याला एक नम्र विनंती करतो, आमच्या सर्वांच्या तर्फे एक नम्र विनंती करतो, सर्व संघटनांच्या वतीनं नम्र विनंती करतो. ज्यांनी मला टेंटमध्ये येऊन मला समर्थन दिलं, कोणी फोन करून समर्थन दिलं, कोणी भेटून समर्थन दिलं, सगळ्यांचा मी ऋणी आहे. आणि अधिकारी लोकांनी मला वेळोवेळी जे कॉपरेट केलं त्याच्याबद्दल मी त्यांचाही आभारी आहे. पण या गावामध्ये काही असे षंडबुद्धीचे पत्रकार जे आहेत, जे पेड पत्रकार त्यांना आपण म्हणू सरळ काही पत्रकार प्रामाणिकपणे काम करतात आणि काही नुसतं पेड पत्रकार आहेत. म्हणजे गेल्या 7 दिवसापासून आजचा 8वा दिवस आहे आम्ही उपोषणाला बसलो आहे. लोकमत हा एक सगळ्यात ब्रँड पेपर आहे ज्याला असं लोक म्हणतात. मी लोकमतचा वाचक आहे पण लोकमतमध्ये एक साधी न्यूजही लागली नाही. लोकमतमध्ये उलटं एक आज आमची न्यूज अशी लागली की मिलिंद देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल. म्हणजे आम्ही लोकांसाठी लोकांचे प्रश्न मांडायचे आणि आमच्यावर गुन्हे लागायचे. ठीक आहे, माझ्यावर लागले पण मला मान्य आहे. पण माझ्यासोबत जे पत्रकार तिथं आले जागेवर, या पत्रकारावर पण गुन्हा दाखल केला. 3 पत्रकार तुम्ही गुन्हा दाखल करता, 3 पत्रकार तुम्ही गुन्हा दाखल करता. म्हणजे पत्रकारांनी कुठे जायचं नाही का? खोट्या गोष्टीला वाचा फोडायची नाही का? म्हणजे आम्ही करायचं काय? तुम्ही आज आमचे हात बांधले, पाय बांधले, तुम्ही आमचं तोंड पण बांधाल. पण तुम्ही आम्हाला गुलामगिरीकडे परत नेणार आहात का? म्हणून तुमचे जे सारखे सक्षम काटोल विधानसभेला यावेळेस खरोखर सक्षम अधिकाऱ्यांची यंग टीम लाभलेली आहे. माझे बोरीकर साहेबांसोबत पण संबंध आहे, पण थोडा याच्यामुळे त्यांच्याविषयी माझ्या मनात नाराजी निर्माण झाली. मी स्पष्ट वक्ता आहे. नाही मी स्पष्ट वक्ता आहे. मी कधी कोणा मागे पुढे बोलत नाही. मी स्पष्ट वक्ता. त्यांच्याविषयी माझ्या मनात नाराज झाले ते 100% आहे. मी काय मागे नाही. रणवीर साहेब माझे संबंध आहे. त्यावेळी तुम्हाला मी 2 मिनिटं भेटून गेलो, मी परत आलो पण नाही. जर कामच पडतं विनाकारण मग त्रास कशाला देऊ मी? पण आमच्यासाठी तुम्ही पत्रकार लोकांना जर त्रास देत असाल, पत्रकार लोकांच्या नावाची FIR तुम्ही फाडत असाल, मग उद्या त्यांनी आमच्यासोबत उभं व्हायचं नाही का? मग ते भीतीनं उद्या बरोबर याच्यासोबत गेलो म्हणजे आपल्या नावाची रिपोर्ट होते. म्हणजे कुठेतरी याला लगाम लागला पाहिजे, कुठेतरी आपण सुव्यवस्थित आलं पाहिजे असं मला वाटतं. असं माझी प्रामाणिक इच्छा आहे. आम्ही शिवरायांचे मावळे, आम्ही सर्वांना सोबत घेऊन चालला. आम्ही कधीच कोणा भेदभाव आम्ही करत नाही आणि करणार पण नाही. तसे आमच्या आईवडिलांची आम्हाला शिकवण आहे. म्हणून मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो साहेब की आमच्या मागण्या एकदम रास्त मागण्या आहे. याच्यामध्ये एक अधिकारी म्हणून तुम्ही आम्हाला मदत करा. हे गावामध्ये खूप मोठ्या पोटाचे लोक पडले आहेत. त्यांचे खूप मोठे पोटे कधी आयुष्यात भरणार नाही, फुटून पण भरणार नाही. पिंटू तुमच्यावर केस कशामार्फत लागली? आम्ही तिथल्या लोकांना न्याय द्यायसाठी गेलो होतो, म्हणजे त्या भोरगडच्या लोकांना. तर त्या गोडाऊनला गावातल्या लोकांनी कुलूप लावलं. आम्ही फक्त उभं होतो. आमच्यासोबत 25-30 लोक 50 लोकांनी फोटो काढला आणि सांगितलं का पिंटूबा गावात आले, पिंटूबा समोर सक्षम कुलूप लावलं. तर म्हणून डायरेक्ट त्यांनी आमच्या नावानं ते तो पत्रकारांनी त्याला हे केलं. गावातला कोणी इथं जो आपला रनिंग आमदार आहे त्यांनी त्यांना फोन केला, सांगितलं इमिजिएट पिंटू देशमुख केसेस लगा, उपोषण पर बैठने को नहीं होना. लावल्या पोलीसवाल्यांनी. पण त्यांनी पण आम्हाला मदत केली. त्यांना माहिती होतं की आम्ही आमच्या सक्षम व्यवस्थित मागण्या ज्या आहे की आम्ही घेऊन बसलो, म्हणून त्यांनी आम्हाला आतापर्यंत अटक केली नाही. माहीत नाही उपाशी सुटल्यानंतर अटक त्यांना इच्छाचं अटक करायची. तुम्हाला आता अपेक्षा आहे का तुमची केस मागे घेण्यात? आता ते त्यांना मी सांगितलं ना, सगळं सांगितलं. आता त्यांना जर असं वाटत असेल की आपल्या बोलण्यात कधी सत्यता आहे त्याच्यावर त्यांनी विचार करावा, कारण की ते शेवटी मनुष्यच आहे. तुमच्या विचारांनी मुद्दा होता का मग तुमचा की आमच्या केसेस मागे घेण्यात यावं? नाही तो नंतर लागले ना, ते नंतर लागले, नंतर केस लावली त्यांनी. FIR नंतर मला काल परवा FIR काहीतरी लॉन्च केला त्यांनी. म्हणजे महिनाभराच्या नंतर रिपोर्ट येते, इमिजिएट हे होते त्याच्यावर. मी विनंती करतो तुम्हाला, आमची मग तुम्हाला विनंती आहे साहेब, तुम्ही
सगळे अधिकारी दिसतात का? या, 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 या.